नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। मित्रांनो, आज मी आलो आहे वाशी नवी मुंबईची शान असलेलं जागृतेश्वर मंदिर येथे आणि या मंदिर परिसराला भेट दिली आहे। आपण पाहू शकता त्याच्या शेजारी असलेलं एक नैसर्गिकरित्या तयार झालेलं तलाव आहे। तेथे गणपती बाप्पांचं विसर्जन केले जाते। वाशीसह आजूबाजूच्या परिसरातील सर्व गणपती बाप्पांचं विसर्जन केले जातं आणि ही आहे जागृतेश्वर मंदिराची कमान। आपण पाहू शकता। आपण जेव्हा मंदिराला या भेट देतो तेव्हा असं वाटणार नाही की आपण एका शहरात आहोत, एखाद्या निसर्गरम्य परिसरात आल्याचा भास होतो। निसर्गरम्य असा हा परिसर आहे। आजूबाजूला छोटे छोटे बंगलो आहेत आणि या निसर्गरम्य अशा झाडांच्या वेढ्यामध्ये असलेलं सुंदर असं हे मंदिर आहे। आपण पाहू शकता विस्तीर्ण टुमदार आणि आखीव रेखीव एक स्थापत्यकलेचा सुंदर नमुना असलेलं हे एक सुंदर असं मंदिर आहे। आपण पाहू शकता आजूबाजूला विविध प्रकारचे वृक्ष, विविध प्रकारची फुलं झाडे आणि विस्तीर्ण असा परिसर, पार्किंगची उत्तम सोय असलेला हा परिसर। महाशिवरात्र तसेच दत्तजयंती आणि इतर जे सुंदर सण असतात त्यावेळी हा परिसर अगदी गजबजून गेलेला असतो। मित्रांनो, नवी मुंबईची शान असलेला हा एक मंदिर परिसर आहे, हे मंदिर आहे असं आपल्याला म्हणता येईल। कारण तुम्ही सर्च केलं वाशी नवी मुंबईमधील प्रेक्षणीय स्थळ कुठलं तर ह्या मंदिराचं नाव नक्की येईल तुम्हाला। पाहू शकता आपण समोरचा हा दरवाजा आहे। या मंदिराला सभामंडपात जाण्यासाठी 3 दरवाजे आहेत, त्यापैकी हा समोरचा दरवाजा आपण पाहू शकता। अतिशय निसर्गरम्य परिसरात वसलेलं निसर्गाची उधळण असलेला असा हा परिसर आणि या सुंदर परिसरात वसलेलं हे एक सुंदर मंदिर 2006-07च्या दरम्यान या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे। भव्य, सुंदर आणि बेजोड असा स्थापत्यकलेचा आविष्कार असलेलं हे मंदिर आपण पाहता क्षणी आपलं डोळ्याचं पारणं पेढून जातं। हा विस्तीर्ण शिळेत बनवलेला नंदी, त्याच्यानंतर कासव आणि त्यानंतर आपण पाहू शकता विस्तीर्ण असा हा सभागृह। भला मोठ्याल्या खांबावरती, RCC खांबावरती उभे असलेलं हे मंदिर। पावसाचे दिवस होते त्यामुळे आजूबाजूला प्लास्टिक पेपर लावलेले होते, पण आत्ता आपण पाहू शकता मंदिरमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या डाव्या हाताला प्रथमच दर्शन होते ते गणपती बाप्पांची सुंदर असे हे मूर्ती आहे। विविध मंदिरं या मंदिर परिसरात आहे, त्याची सफर आपण घडवून आणणारच आहे। तत्पूर्वी आपण पाहू शकता हा महादरवाजा, गर्भगृहात जाण्यासाठी हा दरवाजा। त्याच्यानंतर गर्भगृह हे खोलात आहे आणि आपण पाहू शकता स्वयंभू अशी श्री शंकराची पिंडी, जागृतेश्वर मंदिरातील ही स्वयंभू अशी ही पिंडी श्री जागृतेश्वर रायाची ही शिवलिंग आहे, स्वयंभू असं शिवलिंग आहे। आपण पाहू शकता पाण्याचा सतत अभिषेक होणारं आपण पाहू शकता। त्यानंतर आपल्याला बाहेर जाण्यासाठी, गर्भगृहातून बाहेर जाण्यासाठी पायऱ्या चढत बाजूला
जावं लागतं. त्याच्यानंतर या गर्भगृहामध्ये या पिंडीच्या सभोवताली आजूबाजूला छोटी छोटी मंदिरं आहे, त्याची सफर करून घडवून आणतो तुम्हाला. आपण पाहू शकता अतिशय सुंदर साप आणि डोळे दिपवून टाकणारा हा असा मंदिर परिसर. रामाचा दरबार, श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि त्यांचा सेवक हनुमानराया यांच्यासाठी हे बनवलेलं सुंदर असं मंदिर, पांढऱ्या पाषाणात घडवलेलं हे सुंदर मंदिर आणि त्यामधील या मंदिराला शोभतील अशा साजेशा मूर्ती आपण पाहू शकता. त्यानंतर हे दुसरं आहे विठ्ठल रखुमाईचं मंदिर. कटेवर कर घेऊन उभे असलेले विठ्ठल रखुमाई आणि त्यांच्या शेजारी श्री ज्ञानदेव आणि संत तुकाराम यांच्या मूर्त्या आहेत. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची मूर्ती पाहता क्षणी आपल्याला भास होतो की संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम आपल्या समोरच बसलेल्याचा भास होतो. मित्रांनो, या कलाकारांना सलाम केला पाहिजे, कारण अगदी हुबेहूब जी मूर्ती घडवतात, सुंदर अशा मूर्ती घडवतात. त्यांची कला म्हणजे परमेश्वराने त्यांच्यावर केलेला आविष्कारच म्हणावा लागेल. त्यानंतर कृष्ण आणि राधा यांची मूर्ती, त्यांच्यासाठी बनवलेलं एक सुंदर मंदिर. बासरी वाजवणारा कृष्ण आणि त्याच्या बाजूला उभी असलेली ही राधा. आपण जेव्हा ह्या मूर्ती पाहतो तेव्हा या मूर्तीकडे पाहून आपल्याला नक्कीच आपल्यासमोर साक्षात देव उभे राहिले आहेत याचा भास होतो. आपण पाहू शकता. मला श्रीरामचंद्राची जी मूर्ती आहे तर पाहण्याचा मोह आवरला नव्हता. परत तुम्हाला दाखवतो. श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाई, त्याबरोबरच त्यांचा सेवक श्री हनुमान आपण पाहू शकता. आजूबाजूच्या